धाराशिव जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीवरील जो तेरणा प्रकल्प आहे तो पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतात हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण क्षमतेने वाहतोय आणि या ठिकाणी या परिसरातील नागरिक आहेत तो पाहण्यासाठी गर्दी करताना पाहतात। मात्र दुसरीकडे हे पाणी जरी पूर्ण क्षमतेने भरलेलं असलं तरी प्रशासनाकडनं या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही काळजी घेतलेली नाहीये। या परिसरातले लहान मुलं असतील, महिला असतील, हे पाहणी करण्यासाठी येतात। जो अरुंद पूल आहे या पुलावरून आपण लांबपर्यंत पाहू शकतो की शेकडो माणसं या पुलावरून त्या पाणी पाहण्याचा आनंद घेतात। मात्र दुसरीकडे यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही काळजी प्रशासनाने घेतलेली नाही। पलीकडे जो विस्तीर्ण असा जलाशय दिसतोय त्या ठिकाणी सुद्धा तरुण मुलं जे आहेत ते पाण्याच्या प्रवाहामध्ये गेलेले दिसत आहेत आणि इकडे नदी पात्र आहे त्यामध्ये सुद्धा कुठेतरी सेल्फी घेण्याचा प्रकार सुरू आहे। आपल्या मोबाईल मध्ये पाण्याचं चित्र कैद करण्यासाठी धडपड सुरू आहे। मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे हलगर्जीपणा इथं दिसतोय। आपल्यासोबत काही पर्यटक आलेले आहेत, पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत, मात्र इथं कुठलीही सुरक्षेची काळजी घेतलेली नाही। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा पसारकर लातूरवरून आलेली आहे। तर इथं पाणी खरंच प्रचंड पाऊस खूप झालेला आहे। अख्खा मराठवाड्याला पाणी वर्षभर पुरेल एवढं पाणी इथं संचय झालेला आहे। पण खरंच सुरक्षेची गरज आहे असं मला वाटतं। खरंच प्रशासनाने सुरक्षिततेची इथं काहीतरी व्यवस्था करावी अशी माझी नम्र विनंती आहे। या जो अरुंद पूल आहे याच्यावर माणसं पर्यटक आहेत ते मध्ये पाहणी करण्यासाठी जात आहेत, मात्र सुरक्षा तिथं दिसत नाहीये, अजिबात सुरक्षा दिसत नाहीये आणि फारच अरुंद असा पूल आहे आणि इथं त्यांचा कोणी माणूस पण नाहीये सांगायला की तुम्ही हे जाऊ नका किंवा सुरक्षित राहावा असं कोणीच नाहीये। आणि माणसं सेल्फी पण काढतायत त्या पाण्यामध्ये, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं काही एवढी काही सोय नाही। आजी कुठून आलात आणि कुणासोबत आलात? आम्ही मुरुडून आला, मुलगा आहे माझा, सोबत आहे, नातू आहे, तर सगळं परिवार घेऊन आलात। पण इथं पाहायला आलात, मध्ये गेलात का? इथं सुरक्षेची काळजी नाही? काहीच नाही, सुरक्षा काहीच नाही। गेल्या वर्षी होते पोलीस पण ह्या वर्षी कोणीच नाही इथं। एकंदरच या आजूबाजूच्या परिसरातून शेकडो माणसं इथं पर्यटनासाठी येत आहेत, पाणी पाहण्यासाठी येत आहेत, मात्र प्रशासनानं सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी सुद्धा आता हे लोक करतात। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।